सो हाय डिअर स्टुडंट्स, या सेशनमध्ये आपण करतोय पहा MST CET 2020 मध्ये विचारण्यात आलेले फंक्शन या लेसनचे क्वेश्चन्स. तर पहा टोटल 14 शिफ्ट मधून 19 क्वेश्चनचा सेट या PDF मध्ये आहे. ओके, तर या PDFचा लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. पहिले ती PDF तुम्ही डाउनलोड करा. ॲज अ असाइनमेंट किंवा ॲज अ टेस्ट म्हणून हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. चेक करा की 19 मध्ये तुमचे किती करेक्ट येतात आणि तो जो तुमचा स्कोर आहे तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करताय. PDFच्या लास्ट पेजवरती तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील. सोल्युशन नाही, जस्ट आन्सर की आहे. इनकेस जर का सोल्युशन पाहिजे असेल तर मी आहेच आहे. ओके, हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जो कोणता क्वेश्चन तुम्हाला नाही येत त्याचं सोल्युशन तुम्ही इथून रेफर करू शकता. येस गाईज, सो सेशन मी इथे स्टार्ट करतोय. नाव सी गाईज, क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात पहा. एफ ऑफ एक्स त्यांनी दिलाय. ओके, ए आणि बी हे अननोन्स आहेत. एफ ऑफ एक्स मध्ये इथे लिहितोय पहा. एफ ऑफ एक्स इट इज गिवन ॲज ax² प्लस bx प्लस 2. ओके, ते बोलतात एफ ऑफ 1 4 आहे म्हणा. हे समजतं का? एफ ऑफ 1 एक्स जागी 1 टाकला की एफ ऑफ 1 येतो. ओके, 1 टाका एक्स जागी, हा बनतो a. 1 टाका 1, हा बनतो b प्लस 2. एफ ऑफ 1 चा व्हॅल्यू 4 आहे असं ते क्लेम करतात. ठीक आहे, चलो एफ ऑफ 1 इज 4 दॅट इज इक्वल टू a प्लस b प्लस 2. सो a प्लस b चा व्हॅल्यू 2 बनेल मुलांना. a प्लस b चा व्हॅल्यू a प्लस b याचा जो व्हॅल्यू आहे तो बनतोय 2. हा बनला आपला इक्वेशन नंबर 1. याला मी इक्वेशन नंबर 1 बोलतोय. ठीक आहे पहा, आणखीन काही बनवू शकतं का? आणखीन एक गिवन डेटा आहे पहा. एफ ऑफ 338 आहे बोलतात ते. एफ ऑफ एक्स किती आहे? एफ ऑफ एक्स तर ax². ओके, प्लस bx प्लस 2 आहे. एफ ऑफ 3 टाकायचं आहे आपल्याला तिथे. ओके, सो एफ ऑफ 3 इज इक्वल टू पहा 3 टाका. 3² इज 9, 9 इंटू a करा 9 आहे. ओके, डन. प्लस 3 टाका. 3 इंटू b इज 3b. ओके, प्लस 2. ओके, सो एफ ऑफ 3 चा जो व्हॅल्यू आहे तो 38 आहे. 38 मायनस 2 कराल तर 36 बनतो. दॅट मीन्स 9a प्लस 3b इज इक्वल टू 36. हा बनतो आपला इक्वेशन नंबर 2. ओके, तर पहा यार, इथून मला वाटतं 2 कॉमन करू शकता तुम्ही. बरोबर, 2 जर का कॉमन कराल तर तो बनतो 3a. ओके, प्लस b इज इक्वल टू 12 असा इक्वेशन बनतो. दोघांना मायनस करा. इथे मायनस करतो, इथे मायनस करतो, इथे मायनस करतो. हा कॅन्सल होतो. a मायनस ऑफ 2 इज मायनस ऑफ 2, a मायनस ऑफ 3 इज मायनस ऑफ 2a. मायनस ऑफ 2 इज इक्वल टू मायनस 12 कराल तर मायनस ऑफ 10 बनेल. दॅट मीन्स a व्हॅल्यू इज इक्वल टू 5. सो गाइस, व्हॅल्यू ऑफ a इज 5. तर a मायनस b विचारतात. बरं यार, ठीक आहे. a व्हॅल्यू जर का 5 असेल तर b चा व्हॅल्यू हा b हे पहा. a व्हॅल्यू जर का 5 असेल तर b चा व्हॅल्यू मायनस 3 असेल. पहा 5 मायनस 3 करा तर 2 बनणार. बरोबर ना? ते आपल्याला विचारतात a मायनस b चा व्हॅल्यू काय म्हणा. a is 5 minus b is minus of 3. minus minus will become plus, so 5 plus 3 कराल तर 8 बनतो. So guys, answer is option number B, that is equal to 8. Okay, now see next sum. पहा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बोलतात. इनवर्स फंक्शनचा क्वेश्चन आहे. पहा इनवर्स फंक्शनचा हा क्वेश्चन आहे. ओके, तर पहा एफ ऑफ एक्स इट इज इक्वल टू 7x प्लस 8. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 7x प्लस 8 आहे. ठीक आहे यार, चलो. ते म्हणतात एफ इनवर्स ऑफ 12 हा k/7 आहे. एफ इनवर्स ऑफ एक्स आधी काढायला लागला आपला, म्हणजे इनवर्स फंक्शन आपल्याला आधी काढायला लागणार. इनवर्स फंक्शन काढण्याचा प्रोसेस आपल्याला माहिती आहे. इनवर्स फंक्शन फाइंड करण्यासाठी एक्सच्या जागी एफ इनवर्स ऑफ एक्स टाकायचा असतो. काय एक्सच्या जागी एफ इनवर्स ऑफ एक्स टाकायचा असतो. येस गाईज, एफ ऑफ एफ इनवर्स हे कॅन्सल होत असतं. इथे बनतं फक्त एक्स. 8 तिकडे जाऊन मायनस बनणार आहे. 8 7 तिकडे जाऊन डिवाइड बनणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एक्स. हा एफ इनवर्स एक्सचा व्हॅल्यू आहे. पहा, सो मी असं लिहू शकतो का रे. एफ इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू x/7 लिहितो. x/7 मायनस ऑफ 8/7. बरोबर ना? ठीक आहे यार, अशी काही गरज नाही खास. ते काय बोलतात एफ ऑफ 12 आहे ना. एफ इनवर्स ऑफ 12 विचारतात. म्हणजे इथे आपल्याला 12 टाकायचं. 12 टाका तिथे, नाही का? इथे 12 टाका. 12 मायनस ऑफ 8 कराल तर 4 बनेल. सो 4 डिवाइड बाय 7 दॅट इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ 12. बरोबर ना? बट ते बोलतात की एफ इनवर्स ऑफ 12 हा k/7 आहे. 4/7 k/7. ओके, दॅट मीन्स व्हॅल्यू काय असणार आहे? 4 असणार आहे. म्हणजे k चा व्हॅल्यू मुलांना 4 असणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नाउ सी नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. ओके, ठीक आहे. काय बोलतात पहा. फंक्शन परत एफ इनवर्स आलाच आहे. ओके, पहा काय एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. ते म्हणताय एफ इनवर्स ऑफ एक्स काय म्हणा. एफ इनवर्स ऑफ एक्स काय आहे म्हणे. ठीक आहे ना? ओके, सो गाइज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4x/5 प्लस 3.
प्रोसेस तुम्हाला आता समजलं असेल लास्ट सम मध्ये. एफ इनवर्स ऑफ एक्स फाइंड करण्यासाठी एक्सच्या जागी टाकायला लागतो एफ इनवर्स ऑफ एक्स. सो एक्सच्या जागी काय एफ इनवर्स ऑफ एक्स टाकायचा नाही का. एक्सच्या जागी काय एफ इनवर्स ऑफ एक्स टाकायचा. डिवाइड बाय 5 राहायचं यार. +3 करतोय मी इथे. ओके पर एफ इनवर्स आणि एफ कॅन्सल होतो. इथे बनतो फक्त एक्स. इथे फक्त एक्स राहणार आहे. दॅट इज इक्वल टू 4 इंटू एफ इनवर्स ऑफ एक्स प्लस हा बनतो 15 अँड जस्ट डिवाइडेड बाय 5. 5 तिकडे जाऊन मल्टिप्लाय 5x बनतो. सो 5x 15 तिकडे जाऊन -15 आणि हा 4 तिकडे जाऊन डिवाइड. दॅट इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एक्स. असं काही दिसतं का पहा बरं ऑप्शन. 5x - 15 5x 5 कॉमन करा x -3 बनेल. 5 कॉमन कराल तर x -3 5 कॉमन कराल x -3 डिवाइड बाय 4 दॅट मीन्स ऑप्शन नंबर डी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके नाउ सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणतात तर रेंज ऑफ दिस फंक्शन. डोमेन म्हणजे एक्सचा व्हॅल्यू आणि रेंज म्हणजे वायचा व्हॅल्यू. इथे ना आपल्याला रेंज फाइंड करायची म्हणजे वायची काय काय व्हॅल्यू होऊ शकते हे आपल्याला फाइंड करायचं. मी इथे असं लिहू करा एफ ऑफ एक्सला मी वाय लिहितो. एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय असतो ना. सो वाय इज इक्वल टू x -3 डिवाइड बाय 5 - x. करायचं काय असतं पहा. ज्यावेळेस केव्हा आपल्याला डोमेन विचारलं जातं. डोमेन विचारल्यानंतर वायचं इक्वेशन पाहिजे असतं. परत पहा डोमेन जेव्हा विचारलं जातं तेव्हा वाय इज इक्वल टू समथिंग पाहिजे असतं. म्हणजे वाय इज इक्वल टू असं आहे नाही का. इथून तुम्ही ओळखू शकता का की एक्सच्या जागी 5 नाही टाकू शकत. 5 टाकलं तर 5 - 5 0 होतो नाही का. समथिंग डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट. यार हे डोमेन बद्दल झालं. म्हणजे डोमेन काढते वेळी वाय इज इक्वल टू लिहायचं असतं बट रेंज काढते वेळी एक्स इज इक्वल टू लिहायचं असतं. ओके भले रेंज म्हणजे वायचे व्हॅल्यूज आहेत बट इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे एक्स इज इक्वल टू समथिंग असं पाहिजे असतं आपल्याला. सो करूया यार. हे मल्टिप्लाय होतं तिकडे y इंटू 5 - x दॅट इज इक्वल टू x -3 फाईन. सो 5y - yx इज इक्वल टू x -3 फाईन. सो काय बोललो तर एक्सच्या फॉर्म मधलं इक्वेशन ना. सो एक काम करतो 5y हे पहा 5y +3 ओके +3 इज इक्वल टू x प्लस yx. ठीक आहे. सो 5y +3 इट इज इक्वल टू इथून जर का मी x कॉमन करेन तर इथे 1 + y बनणार आहे. काय 1 + y बनणार आहे. मी इथे असं लिहू शकतो का पहा बरं आता इथे x इज इक्वल टू 5y +3 ओके जस्ट डिवाइडेड बाय 1 + y. मान्य तुम्हाला आहे. तुम्ही मला हे सांगा की इथे y ची व्हॅल्यू काय नाही होऊ शकत. इथे y ची व्हॅल्यू मुलांना -1 नाही होऊ शकत. -1 टाकलं तर 1 - 1 0 बनणार आहे. दॅट मीन्स इन्फिनिटी बनणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू इन्फिनिटी बनणार आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू -1 आणण्यासाठी x च्या जागी इन्फिनिटी टाकायला लागेल बट इन्फिनिटी तर टाकू नाही शकत ना आपण जो की एक्झिस्टच नाही करत. बरोबर. सो गाईज y ची व्हॅल्यू काही पण चालते. y ची व्हॅल्यू काही पण चालते बट -1 नाही चालत. एक्सेप्ट -1 काहीही चालतं आपल्याला. ओके सो दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे. नाउ सी गाईज क्वेश्चन नंबर 5. पारे बाबा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हणतात. f of x दिला. f of x it is given as 2x + 3 फाइन जस्ट डिवाइड बाय 3x - 2 हा आपला f of x आहे. बरं ते आपल्याला विचारतात f of x काय म्हणे. f of x काय आहे म्हणे. कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन आहे. हे पहा f of काय x च्या जागी काय f of x बरोबर ना रे. f of x काढण्यासाठी x च्या जागी f of x च टाकायला लागेल. 2 इंटू x च्या जागी काय रे f of x फाइन +3 जस्ट डिवाइड बाय 3 इंटू x च्या जागी काय f of x -2 बरोबर ना. ठीक आहे. सो f of x याला जनरली f असं लिहित असतो आपण. सो 2 इंटू व्हॉट इज f of x. f of x चा व्हॅल्यू माहिती ना 2x + 3 डिवाइड बाय 3x -2 ओके +3 करतोय जस्ट डिवाइडेड बाय 3 ब्रॅकेट ऑफ f of x चा व्हॅल्यू काय रे बाबा 2x + 3 डिवाइड बाय 3x -2 आणि इथे करतोय -2. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला f of x चा आन्सर येणार आहे. यार बट f of x काय आहे इथे ऑप्शन चूज करायचं आपल्याला नाही का. थोडं सिम्प्लिफाय करायला लागणार आहे तुम्हाला इथे. तर पहा यार काय बनतो हा 22 4x ओके +6 ओके +3 × 3 9x ओके 3 × -6 जस्ट डिवाइडेड बाय 3x -2 बनतोय जस्ट होल डिवाइड अगेन 6x ओके +9 minus of 6x ओके माइनस विल बिकम +4 डिवाइड बाय 3x -2 हे आणि हे असे कॅन्सल होतात. +6 -6 कॅन्सल वरती बनतं 13x खालती बनतं पहा -6 कॅन्सल 9 + 4 करा 13 बनतं 13 विल गेट कॅन्सल. f of x इज x बट x ला तर बोलतो आपण आयडेंटिटी फंक्शन. इन केस जर का माहिती नसेल तर समजून घ्या प्लीज. जर का एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू x असेल ना तर अशा फंक्शनला आपण आयडेंटिटी फंक्शन बोलत असतो. काय
identity function. Y is equal to x is called as identity function. Okay. Now see next question. Question number 6. काय विषय आहे इथे क्वेश्चन नंबर 6 चा? स्टेप एक्स आहे, असं एक फंक्शन आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, बरोबर ना? काय असतं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन? थोडंसं आठवा बरं. 1.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे याच्या आधीचा किंवा इनकेस जर का हा इंटिजर असेल तर तो इंटिजर आन्सर लिहायचा असतो. म्हणजे याच्या आधीचा इंटिजर इज 1. 2.22 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 2. 1.99999 भले किती जवळ असेल तो 2 च्या, बट याच्या आधीचा इंटिजर इज इक्वल टू 1. ज्यांना इंटिजर म्हणजे काय माहित नाही त्यांनी पहा रे 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 हे असतात ना इंटिजर्स, बरोबर ना? त्याच्या आधीचा म्हणतोय बरं मी. इनकेस समजा जर का -0.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन विचारलं तुम्हाला कोण, -0.1 च्या आधी कोण असतो? -1 असतो. सो आन्सर शुड बी -1. सो असा विषय आहे याचा. काय म्हणतात ते? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू म्हणा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट आहे स्टेप एक्स प्लस 1 हा एक्स असतो म्हणे. खरंच असतो का? चला टाकून द्या एक रॅन्डम व्हॅल्यू, एक्सची काहीतरी व्हॅल्यू टाकून द्या यार. टाकू का? 1.4 टाकतो. होतं का रे असं? एक्सची 1.4 टाकला. 1.4 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप एक्स फंक्शन इज 1 प्लस 1 हा 1.4 सोबत इक्वल होतो का? नाही होतं यार. सो रॉंग आहे. सेकंड पहा बरं. स्टेप एक्स प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू एक्स म्हणे. टाका 1.4 टाकला तर तोच कॅरी करतो मी. एक्झाम्पल 1.4 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू 1.4 आहे का रे बाबा? हे असं हे 1 बनतं. 1 + 1 इज 2 बनतं. 2 इज लेस दॅन इक्वल टू 1.4 नाही ना. सो रॉंग ना. परत थर्ड पहा. थर्ड ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन तो हा वाला ऑप्शन. याच्या जागी मी 1.4 टाकला. 1.4 प्लस 1 ग्रेटर दॅन 1.4 असं आहे का? असतं का? 1 बनतं ग्रेटर दॅन 1.4 आहे ना? आहे यार. 2 इज ग्रेटर दॅन 1.4 ना. सो हा तरी ट्रू आहे यार. ऑप्शन नंबर सी हे तरी ऍटलिस्ट फॉर 1 एक्झाम्पल म्हणजे एक्स जागी 1.4 जर का टाकला तर हे ओके, म्हणजे सी काही प्रॉब्लेम क्रिएट नाही करत आहे. ऑप्शन नंबर 1 100% रॉंग, बी 100% रॉंग, सी पण जरा चेक करतोय मी. 1.4 टाकला तर 1.4 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 1 1 + 1 इज 2 2 इज लेसर दॅन 1.4 म्हणतात. अरे थोडी ना लेसर दॅन आहे, नाही आहे ना, बरोबर? सो 3 ऑप्शन्स रॉंग आहेत. 1 2 3 म्हणजे ऑप्शन नंबर सी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे, बरोबर ना? ठीक आहे, जाऊ पुढे. आणखीन 2-3 व्हॅल्यू घेऊन तुम्ही चेक करून पहा, तुम्हाला समजून जाईल की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये जर का 1 ऍड केला तर तो एक्स पेक्षा नक्कीच जास्तच असतो कधी पण. ओके. सी क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 अति सोपा आहे. ते काय म्हणतात माहिती का? √x काय √x या फंक्शनचा डोमेन विचारतात. आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की अंडररूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर नाही टाकू शकत. निगेटिव्ह नंबर बिलकुल पण टाकू नाही शकत. मग काही लोक असं म्हणतील डायरेक्टली हा निगेटिव्ह नंबर नाही टाकू शकत म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर टाका. नाही अरे, निगेटिव्ह नाही टाकू शकत म्हणजे 0 पण टाकू शकतो. 0 आणि पॉझिटिव्ह रिअल नंबर. काय 0 युनियन मीन्स अँड पॉझिटिव्ह रिअल नंबर अशा गोष्टी टाकू शकतो आपण. दॅट मीन्स डोमेन इज गाइज ऑप्शन नंबर सी. डोमेन म्हणजे एक्सचा व्हॅल्यू ना. सो ऑप्शन नंबर सी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. नाउ सी क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतात पहा बरं. क्वेश्चन नंबर 8 पहा. एफ ऑफ एक्स दिला त्यांनी काहीतरी. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 3x + 4. ओके. हा आपला एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू आहे. ठीक आहे, चलो. ते म्हणतात एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ 2x + 1 हे सेम आहे म्हणे. काम करतो मी. एफ ऑफ एक्स हा आहे ना, मग मी एफ ऑफ काय 2x + 1 काढतो. एक्स जागी 2x + 1 टाका. काय एक्सच्या जागी 2x + 1 टाका याचा स्क्वेअर -3. एक्स जागी काय 2x + 1 टाका +4 करतोय. सो गाइज एफ ऑफ 2x + 1 इट इज इक्वल टू करा a + b होल स्क्वेअर इज a² + 2 ab + b² -6x -3 + 4 हे असं बनतोय पहा, नाही का? दॅट मीन्स गाइज एफ ऑफ 2x + 1 इट इज इक्वल टू काय यार हा 4x². ओके. हा बनतो 4x - 6x इज -2x. ओके. काय रे हा 4 + 1 5 - 3 इज +2. हा एफ ऑफ 2x + 1 नाही बरं, बट ते आपल्याला असं सांगतात की एफ ऑफ 2x + 1 आणि एफ ऑफ एक्स सेम आहे म्हणे. एफ ऑफ एक्स काय एफ ऑफ एक्स x² - 3x + 4 आहे तो, आणि हा
4x स्क्वेअर मायनस ऑफ 2x प्लस 2 हे दोघे एक्झॅक्टली सेम आहे असं ते क्लेम करतात नाही का. काही होतं का बरं इकडे तिकडे करून काही कॅन्सल वगैरे होत असेल तर ठीक आहे यार. 4x स्क्वेअर मायनस ऑफ x स्क्वेअर इज 3x स्क्वेअर. ओके, मायनस 2x मायनस तो प्लस होतो इकडे, प्लस x बनतो इकडे. मायनस 3x प्लस 3x इज प्लस x. 2 मायनस ऑफ 4 इज मायनस ऑफ 2 अँड दॅट इज इक्वल टू 0. हे असं बनतं पहा, बरोबर ना. पहा काही फॅक्टर वगैरे असेल करून घ्या बरं. सो 3x स्क्वेअर प्लस फॅक्टर बनतात पहा 3x आणि मायनस 2x मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. सो टेक 3x कॉमन, सो ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 बनेल, मायनस 2 x प्लस 1 बनणार अँड दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट इज 3x मायनस ऑफ 2 अँड सेकंड ब्रॅकेट इज x प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. सो एक तर इथे x चा व्हॅल्यू ना, एक तर 3x मायनस ऑफ 2 चा व्हॅल्यू 0 बनतो, नाहीतर x प्लस 1 इज इक्वल टू 0 बनतो. सो दॅट मीन्स x इज इक्वल टू 2/3 और मायनस 1, 2/3 और मायनस 1, 2/3 और मायनस 1, 2/3 और मायनस 1, 2/3 और मायनस 1. दॅट मीन्स 2/3 और मायनस 1 इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार. ओके, ठीक आहे, चलो जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर 9 पहा. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात, त्यांनी f ऑफ x दिलाय, ठीक आहे, f ऑफ 0 दिलाय, f ऑफ 2 दिलाय, f ऑफ 1 असं ते विचारतात आपल्याला. ठीक आहे गाइस, f ऑफ x थोडंसं लेंदी बनेल मे बी. f ऑफ x इज 2x स्क्वेअर ओके प्लस bx ओके प्लस c असं दिलं त्यांनी. f ऑफ 0 हे त्यांनी दिलं 3 ओके. 0 टाकतोय मी इथे, टाका 0 टाका, 0 टाकलं 0, 0 टाकलं 0, cच राहतो ना फक्त. बट f ऑफ 0 तर 3 दिलाय ना, म्हणजे तुम्हाला ते इनडायरेक्टली असं सांगतात मुलांना की c चा व्हॅल्यू हा 3 आहे. व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू 3. ठीक आहे, म्हणजे f ऑफ x काय बनणार रे मग. f ऑफ x इज 2x स्क्वेअर ओके प्लस bx, c चा व्हॅल्यू तर 3 आहे ना, आत्ताच काढला ना आपण. आणखीन काय इन्फॉर्मेशन देतात ते म्हणतात f ऑफ 2 हा 1 नाही म्हणे. म्हणजे जर का मी x जागी 2 टाकेन ना इथे, f ऑफ काय 2, x जागी 2 टाकतोय मी, बरोबर 2 टाकतोय ओके. सो f ऑफ 2 चा व्हॅल्यू 1 आहे असं ते क्लेम करतात. दॅट इज इक्वल टू हा बनतो 2 चा स्क्वेअर 4 इंटू 2 इज 8 ओके प्लस 2b ओके प्लस इथे 3 बनतो, 11 बनतं, 11 तिकडे जाऊन मायनस होतो. सो 1 मायनस ऑफ 11 मायनस 10 बनतं, 2 तिकडे जाऊन डिवाइड होतो, म्हणजे b चा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 5 बनतं. b चा व्हॅल्यू काय बनतो, मायनस ऑफ 5 बनणार आहे, मायनस ऑफ 5. मग मी आता काय करतो माहिती का, मी लिहितोय आता f ऑफ x लिहितोय नाही का. काय रे f ऑफ x 2x स्क्वेअर, b चा व्हॅल्यू मायनस 5 बनला होता ना, सो मायनस ऑफ 5x, c चा व्हॅल्यू तर 3 आहे ना, सो हा आपला f ऑफ x आहे, हा आपला f ऑफ x आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे f ऑफ 1, बरोबर ना. f ऑफ x फाइंड करायला लागेल आपल्याला. म्हणजे पहा आता f ऑफ x आहे हा, याला मी काय करतो माहिती का, f ऑफ x करतो नाही का, म्हणजे x च्या जागी f ऑफ x टाकतो, x च्या जागी f ऑफ x टाकतो, म्हणजे काय बनतं माहिती का 2 इंटू x च्या जागी f ऑफ x टाकतो यार मी, तर स्क्वेअर करायला लागेल, मायनस 5 इंटू x च्या जागी f ऑफ x टाकतोय आणि प्लस 3 करतोय मी इथं. ओके, करूया मग आता हे पहा f ऑफ यार. खरं तर हे सिम्प्लिफाय करण्याची आता गरज नाही बरं खरं तर, म्हणजे इथे f ऑफ x टाका, काय हा आहे ना f ऑफ x, मग त्याचा स्क्वेअर करा, याची गरज नाही खरं तर. तुम्हाला f ऑफ 1 करायचं ना, आत्ताच 1 टाका ना, मग काय प्रॉब्लेम आहे. सो f ऑफ 1 बरोबर दॅट इज इक्वल टू 2 इंटू f ऑफ 1 चा होल स्क्वेअर, बरोबर मायनस 5 इंटू f ऑफ 1 आणि प्लस 3 करायचं तुम्हाला, प्लस काय करायचं 3 करायचं, बरोबर. यार f ऑफ 1 चा व्हॅल्यू माहिती पाहिजे होता ना आपल्याला. f ऑफ x आहे, इथे टाका 1 टाका 1 टाका 1 टाकला तर हा 2च बनतो, 1 टाका मायनस 5 बनतो, 2 मायनस 5 प्लस मायनस ऑफ 3, मायनस 3 प्लस 3 करायला तर 0 बनतो, म्हणजे f ऑफ 1 0 बनतो यार, 0 बनतो, हा 0 बनतो, म्हणजे आन्सर 3 आला पाहिजे. आन्सर काय आला पाहिजे मुलांना, 3 आला पाहिजे आन्सर. आन्सर शुड बी ऑप्शन नंबर 1 दॅट इज इक्वल टू 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कंपोजिट फंक्शन अगेन, कंपोजिट म्हणजे f ऑफ g ऑफ x किंवा f ऑफ x किंवा g ऑफ x, बरोबर ना. फंक्शन मध्ये फंक्शन इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. ओके, नाउ सी f ऑफ x त्यांनी बोलतात की f ऑफ x हा 2x प्लस 3 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2 असा आहे म्हणे, हा f ऑफ x चा व्हॅल्यू आहे म्हणे असा. ओके, तर आपल्याला f ऑफ x विचारतात की काय म्हणे, करूया फाइंड यार. f ऑफ x च्या जागी f ऑफ x टाकतोय. ओके, ठीक आहे, x च्या जागी f ऑफ x हा ओके प्लस 3 डिवाइड बाय 3 इंटू x च्या जागी f ऑफ x मायनस ऑफ 2. हाचा क्वेश्चन केला होता का रे आपण की नाही, आठवत नाही मला एक्झॅक्टली. क्वेश्चन नंबर 1 हाच तर नव्हता ना. f ऑफ x काय पहा, f ऑफ x इज 2x प्लस 3 ओके डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2, फाइन प्लस 3 करतो, जस्ट डिवाइड बाय 3 इंटू f ऑफ x काय रे 2x प्लस 3 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2 करतोय आणि पुढे मायनस ऑफ 2 आहे.
मला वाटतं सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्स आलं होतं बहुतेक. ओके, झालं आपल्या या सेशनमध्ये असाच क्वेश्चन, बट करतोय तरी. 2 × 2 4x प्लस 6 प्लस मल्टिप्लिकेशन 9x मायनस 6 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2 डिवाइड बाय 6x प्लस 9 मायनस 6x मायनस मायनस प्लस 4 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2. कॅन्सल होतं रे असंही, बरोबर ना. वरती हे पण कॅन्सल, वरती 13x बनतं, खालती पण समथिंग 13 बनतं. 13 कॅन्सल, आन्सर बनतं x. काय बनतं x. बट तिथे आपण आन्सर केलं होतं आयडेंटिटी फंक्शन. x इज कॉल्ड एज आयडेंटिटी फंक्शन. ओके, बट इथे आयडेंटिटी फंक्शन असं ऑप्शन नाहीये. ओके, इथे आयडेंटिटी फंक्शन असं ऑप्शन नाहीये. तर मग इथे आता बाकी ऑप्शन्स पहा. ऑड फंक्शन आहे, इव्हन फंक्शन आहे, कॉन्स्टंट तर नाही यार तो. नॉट डिफाईन पण नाही आहे, कॉन्स्टंट पण नाही. बस राहतो प्रश्न ऑड फंक्शन किंवा इव्हन फंक्शनचा. ऑड फंक्शन किंवा इव्हन फंक्शनचा. आता मी तुम्हाला सांगतो पहा काय आपला जो आन्सर आहे ना, आपला जो आन्सर आलेला आहे एफ ऑफ एक्स आहे, बट मी जस्ट एफ ऑफ एक्स लिहितो सध्या. तो एक्स आलेला आहे. जर का एफ ऑफ एक्स एक्स असेल तर त्याला बोलतो आपण ऑड फंक्शन. आता मी रिझन सांगतो ऑड फंक्शन का बोलतोय, कारण की ऑड फंक्शनचं डेफिनेशन इथे थोडंसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरं, काय असतो माहिती का ऑड फंक्शन. जर का एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स जर का असं असेल, एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ एफ ऑफ एक्स जर का असेल, देन फंक्शन इज सेड टू बी ऑड फंक्शन. म्हणजे एक्सच्या जागी पहा ना, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे यार, एक्सच्या जागी जर का मायनस एक्स टाकला तर तो फंक्शन मायनस बनतो, म्हणजे उलटा बनतो. जसं की एक्झाम्पल सांगतो का, साइन ऑफ एक्स हा फंक्शन आहे. एक्सच्या जागी जर का तुम्ही मायनस एक्स टाकला म्हणजे साइन ऑफ मायनस एक्स बनतो की नाही, तो मायनस बाहेर जाऊन मायनस ऑफ साइन एक्स बनतो की नाही. म्हणजे एक्सच्या जागी जर का मायनस एक्स टाकला तर तो जो फंक्शन आहे ना, बस त्याच्या आधी मायनस साइन लागतं फक्त, इतकंच होत असतं फक्त. बरोबर, त्याला बोलतो आपण ऑड फंक्शन. काही फंक्शन असे पण असतात यार की एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, जसं की नाही का. एक्सच्या जागी जर का मी मायनस एक्स टाकला रे टाकला, मायनस एक्स टाकला, बरोबर ना, मग मायनस एक्सचा स्क्वेअर पण प्लस एक्स स्क्वेअरच असतो ना. म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण फंक्शन तोच राहिला, असं जर का झालं तर त्यांना आपण इव्हन फंक्शन बोलतो, इव्हन फंक्शन. मग तुम्ही मला सांगा, एक्सच्या जागी जर का मी इथे मायनस एक्स टाकला, एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला, बरोबर, तर हा फंक्शन काय रे, मायनस मायनस बनला की नाही. म्हणजे हा इव्हन फंक्शन आहे का, नाहीये, हा ऑड फंक्शन आहे. दॅट मीन्स आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज इक्वल टू ऑड फंक्शन. ओके गाईज, चलो जातोय पुढे. क्वेश्चन नंबर 11 पहा काय म्हणतात. आता हा चांगला क्वेश्चन आहे पहा. ओके, काय पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा स्क्वेअर. ओके, मायनस ऑफ 5 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन अगेन प्लस 6 इज इक्वल टू 0. हे असं आहे नाही का. तर ते म्हणतायत की याची व्हॅल्यू जर का 0 पाहिजे असेल, तर मग x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे. याची व्हॅल्यू आपल्याला 0 करायची, मग x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे. मी एक काम करतोय, मी याला ना सध्यासाठी 1-2 मिनिटासाठी याला मी अल्फा समजतो. अल्फा समजूया, अल्फा यार. सो अल्फाचा स्क्वेअर मायनस 5 अल्फा प्लस 6 तुम्हाला 0 पाहिजे. सो अल्फा स्क्वेअर मायनस 3 अल्फा मायनस 2 अल्फा प्लस 6 तुम्हाला 0 पाहिजे. दॅट मीन्स अल्फा कॉमन करतो, अल्फा मायनस ऑफ 3 मायनस 2 कॉमन करतो, अल्फा मायनस ऑफ 3 हे तुम्हाला 0 पाहिजे. दॅट मीन्स अल्फा मायनस ऑफ 2 ब्रॅकेट अल्फा मायनस ऑफ 3 इट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स अल्फा शुड बी इक्वल टू 2 और अल्फा शुड बी इक्वल टू 3. सो असे अल्फाचे 2 व्हॅल्यू येतात. म्हणजे काय माहिती का, स्टेप एक्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन त्यालाच अल्फा बोलला होता ना. म्हणजे हे 0 पाहिजे असेल तर याचा व्हॅल्यू एक तर 2 जरी असेल तरी चालेल, नाहीतर त्याचा व्हॅल्यू 3 जरी असेल तरी चालेल. 2 पण चालेल, 3 पण चालेल, 2 पण चालेल आणि 3 पण चालेल, 2 पण चालेल, 3 पण चालेल. थोडंसं विचार करा की हे काय असतं, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं. मला असं वाटतं की 1.1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1 असतो, बरोबर ना. 1.999चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1 असतो, याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असतो, बरोबर ना. मग मला तर ना काय पाहिजे माहिती का, याचा आन्सर 2 पाहिजे, 2 किंवा 3 पण चालतो. मग मला असं वाटतं की आतमध्ये 2 जरी असेल तरी चालेल. हे पहा 1.999 नाही चालत कारण की त्याचा 1 येतो, बट 2 चालतो कारण की 2चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा 2च असतो. त्याच्या आधीचा नाही बघायचा. इथे इंटिजर असेल तर तोच इंटिजर लिहायचा, बट याच्या लाईक इंटिजर नसेल इथे तर त्याच्या आधीचा लिहायचा असतो इंटिजर. ओके, सो मला इथे 2चं चालतो यार, 2.1 पण चालतं. पहा ना, एक्स जागी 2.1 असेल 2.1चा पण 2च असतो ना. 2.3 पण चालतं, 2.4 पण चालतं, 2.99 पण चालतं ना, 3 पण चालतं. 3 पण चालतं ना एक्सच्या जागी. 3चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 असतो, भले 2 नसतो 3 असतो, बट 3 पण तर चालणार आहे आपल्याला.
3.99999 पण चालतो, बट 4 नाही चालत. म्हणजे 2 पासून 4 पर्यंत सर्व चालतं, 4 नाही चालत फक्त. काय काय इन्क्लुडिंग 2, बट 4 इन्क्लुडिंग 4 नाही यार, इन्क्लुडिंग 2 बट 4 नाही चालत. सो 2 पासून 4 पर्यंत सर्व चालतं, इन्क्लुडिंग 2 बट एक्सक्लुडिंग 4. सो ऑप्शन नंबर डी आपण इथे आन्सर लिहितोय. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. काय बोलतात, GOF हे फाइंड करायचं. G ऑफ F ऑफ X हे फाइंड करायचं आपल्याला. ओके, ठीक आहे, एक काम करतो. पहिले तर मी लिहितो G ऑफ X. हे पहा रे, G ऑफ X काय, G ऑफ X आहे 7x प्लस 4 बाय 5x मायनस ऑफ 3. हा आपला G ऑफ X आहे नाही का, बट ते म्हणतात G ऑफ F ऑफ X फाइंड करा नाही का. सो G ऑफ X जागी F ऑफ X टाकतो, X जागी F ऑफ X टाकतो, बरोबर. दॅट इज इक्वल टू काय काय, X जागी काय F ऑफ X टाकतो मी. ओके, प्लस 4 डिवाइड बाय X च्या जागी काय मुलांना F ऑफ X टाकतो मायनस ऑफ 3. बट तुम्हाला G ऑफ F ऑफ 3 फाइंड करा बोलतात ना, म्हणजे X च्या जागी आता तुम्हाला 3 टाकायचं आहे ना, मीन्स G ऑफ F ऑफ 3 फाइंड करा असं ते आपल्याला सांगतायत. टाका रे, 3 टाका, 7 इंटू F ऑफ 3. ओके, प्लस 4 डिवाइड बाय 5 इंटू F ऑफ 3 मायनस ऑफ 3. आता तुम्हाला करायचं काय माहिती का, बस F ऑफ 3 फाइंड करायचं आणि इथे सोडायचं आहे. पहा F ऑफ X तर हा यार F ऑफ X तो आहे, F ऑफ 3 फाइंड करायचा ना, मग 3 टाका इथे, 3 टाका 3 इंटू 3 इज 9 प्लस 4 13. 3 टाका, 3 इंटू 5 15 मायनस 7, 15 मायनस 7 15 मायनस 7 8 ना. येस, होत असतं कधी कधी, ब्लँक झालं होतं मी थोडा वेळ. ठीक आहे, चलो 8 बरोबर. सो F ऑफ 3 काय आहे रे, 13 डिवाइड बाय 8. ओके, लिहा F ऑफ 3 च्या जागी, म्हणजे काय बनणार आहे 7 इंटू 13 बाय 8. ओके बाबा, प्लस 4 डिवाइड बाय 5 इंटू 13 बाय 8. ओके, देन पुढे काय मायनस ऑफ 3. मग करा रे, 13 इंटू 7 करा. ओके, 13 इंटू 7 यार काय 91 का. येस 91 प्लस 8 इंटू 4 32 डिवाइड बाय 8 राहायचं आहे, जस्ट डिवाइड बाय 13 इंटू 5 करा 65 मायनस ऑफ 8 इंटू 4 इज 24 डिवाइड बाय 8 परत आहेच आहे, 8 विल गेट कॅन्सल, वरती बनतं 123. जस्ट डिवाइड बाय काय रे डिफरन्स 41, किती 41 असा डिफरन्स बनतो. हा तर 1 इंटू 3 बनतो. सो आन्सर बनतो पहा मुलांना ऑप्शन नंबर सी, दॅट इज इक्वल टू 3. ओके, ठीक. तर कॅल्क्युलेशनच होतं, असं काही जास्त खास नाही आहे नाही का. पारे ऑड फंक्शन इव्हन फंक्शन डिस्कस केला होता ना, परत थोडंसं सांगू का मी तुम्हाला काय असतं, कारण की इथे लागणार आहे आपल्याला ते. ओके, F ऑफ X एक फंक्शन आहे. याच्यामध्ये जर का X जागी तुम्ही मायनस साईन टाकला बरोबर, आणि तो जर का मायनस ऑफ F ऑफ X असा झाला तर बोलायचं याला ऑड फंक्शन. याला बोलायचं ऑड फंक्शन. म्हणजे फंक्शन मध्ये एक्सच्या जागी जर का मायनस साईन टाकला आणि फंक्शन एक्झॅक्टली रिव्हर्स झालं, रिव्हर्स म्हणजे साईन बदलली फंक्शनने. एक्झाम्पल मी देतोय परत, आता थोडंसं वेगळा देतो एक्झाम्पल. F ऑफ X इज टू एक्स क्यूब असेल, F ऑफ X इज टू एक्स क्यूब असेल. एक्सच्या जागी जर का तुम्ही मायनस एक्स टाकलं रे, एक्सच्या जागी काय मायनस एक्स टाकला त्याचा क्यूब, दॅट मीन्स F ऑफ मायनस एक्स गाईज इट इज इक्वल मायनसचा क्यूब तर मायनस असतो यार, आणि इंटू एक्सचा क्यूब आहेच इथं. म्हणजे F ऑफ मायनस एक्स काय म्हणतोय माहिती का मुलांना, मायनस ऑफ व्हॉट इज एक्स क्यूब. एक्स क्यूब तर F ऑफ एक्स आहे ना. सो दॅट मीन्स F ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ F ऑफ एक्स. असं जर का असेल तर अशा फंक्शनला आपण ऑड फंक्शन बोलतो, आणि असं जर का नसेल तर त्याला इव्हन फंक्शन बोलतो. असं म्हणणे चुकीचं आहे बरं. इव्हन फंक्शन काय असतो, F ऑफ हे पहा एक्स जागी मायनस एक्स जरी टाकला आणि तो मायनस साईन डायरेक्टली गायब झाला आणि हा F ऑफ एक्सच बनला तर मग इव्हन असतो. तुम्ही म्हणाल सर ऑड नाही म्हणजे इव्हन असणार, असं नाही आहे रे. जो सेट आहे ना हा ऑड फंक्शन आहे समजा, हा इव्हन फंक्शन आहे. ऑड फंक्शन नाही म्हणजे इव्हन असतो असं नाहीये. ऑड फंक्शन नाही म्हणजे इव्हन पण असू शकतो किंवा हे बाकी वेगळे पण असू शकतात बरोबर. सो असं सांगायचं मला इथे. येस, हा इव्हन फंक्शन काय असतं रे, F ऑफ मायनस एक्स इज F ऑफ एक्स ना, बरोबर ना. एक्झाम्पल एक्स स्क्वेअर बरोबर, किंवा कॉस एक्स. चलो कॉस एक्स घ्या. सो गाइस F ऑफ एक्स इज कॉस एक्स, फॉर एक्झाम्पल कॉस एक्स टाका रे. F ऑफ एक्स जागी मायनस एक्स टाका. ओके, कॉस ऑफ एक्स जागी मायनस एक्स टाका. सो F ऑफ मायनस ऑफ एक्स इज इक्वल मायनस साईन गायब होत असतो कॉस मधून नाही का, म्हणजे कॉस एक्सच बनतो, तो कॉस एक्सच बनतो. म्हणजे F ऑफ मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, तर F ऑफ एक्स आहे ना. कॉस एक्स हाच तर आपला F ऑफ एक्स आहे. सो F ऑफ मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, F ऑफ एक्स सॉरी. सो मायनस साईन गायब होतो, दॅट मीन्स फंक्शन इज इव्हन फंक्शन. बट ठीक आहे यार, इथे पाहायचं आपल्याला काय. चलो F ऑफ एक्स एक्सच्या जागी मायनस टाकतो, एक्स जागी मायनस टाकतो, दॅट इज इक्वल टू ई रेज टू एक्स जागी मायनस एक्स प्लस ई रेज टू मायनस तर ऑलरेडी होता यार,
बट एक्सच्या की परत मायनस एक्स. ओके, जस्ट डिवाइड बाय ई रेस टू एक्सच्या की मायनस एक्स मायनस ई रेस टू मायनस तर आधीच होता, एक्सच्या की परत मायनस एक्स टाका. ठीक आहे, म्हणजे बनतोय काय पहा, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स आहे वरती प्लस ए मायनस मायनस प्लस म्हणजे ई रेस टू प्लस एक्स बनला, जस्ट डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स आहे खालती मायनस मायनस प्लस बनतो मायनस ऑफ ई रेस टू प्लस एक्स असं म्हणतो. जर का इथून मायनस साईन मी कॉमन काढलं समजा नाही का, हे वरती काही नाही, वरती काही चेंज नाही बरं, हे ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स प्लसला प्लस ई रेस टू मायनस एक्सला ई रेस टू मायनस एक्स जस्ट डिवाइड बाय. इथून जर का मायनस साईन बाहेर काढला तर इथे उलट होत असतं नाही का, म्हणजे ई रेस टू एक्स आधी जातो आणि मायनस ई रेस टू मायनस एक्स नंतर जातो. तुम्हाला झेपतंय का रे हे काय आहे? मला वाटतं हाच एफ ऑफ एक्स आहे, हाच आपला एफ ऑफ एक्स आहे. दॅट मीन्स गाइज एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. समजलं ना, म्हणजे फंक्शन इज अ ऑड फंक्शन. काय काय फंक्शन, इट शुड बी ऑड फंक्शन असलं पाहिजे. येस गाइज, पहा त्याच्या पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 14 काय बोलतो पहा, एफ ऑफ एक्स दिला, जी ऑफ एक्स दिला, एफ ऑफ जी ऑफ एक्स चा रेस टू मायनस 1 म्हणजे इनवर्स फंक्शन विचारतात ते, बरोबर ना. तर पहिले तर एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायला लागेल यार. हे बघा काय, एफ ऑफ एक्स इज 2x मायनस ऑफ 3 बराबर जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 5 आहे बरोबर ना. ठीक आहे, सो पहा रे आता ते म्हणतात काय, एफ ऑफ जी ऑफ एक्सचा इनवर्स. हा मग मी एक काम करतो यार, एफ ऑफ एक्स जागी जी ऑफ एक्स टाकतो, म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स बनला ना. काय काय एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकतो मायनस ऑफ 3. दॅट मीन्स एफ ऑफ जी ऑफ एक्स ओके इज इक्वल टू जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू काय पहा बरं, एक्स क्यूब प्लस 5 आहे मायनस ऑफ 3. दॅट मीन्स एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब ओके प्लस 10 मायनस ऑफ 3 बनतोय. येस ऑर नो गाइज? या फंक्शनचा ते आपल्याला इनव्हर्स विचारतात, इनव्हर्स बरोबर. तर तुम्हाला माहिती ना रे, या फंक्शनचा जेव्हा इनव्हर्स काढायचा असतो बरोबर, तेव्हा त्या फंक्शनच्या जागी एक्सच्या जागी एफ इनव्हर्स ठेवायचा असतो बरोबर ना. इनव्हर्स काढण्याचा प्रोसेस ऍक्च्युअली, इनव्हर्स काढायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इनव्हर्स ठेवायचा असतो. पहा एफ ऑफ जी ऑफ, यार एफ ऑफ जी ऑफ एक्स नाही थोडंसं लिहायला अवघड जातं नाही का, तर या एफ ऑफ जी ऑफ एक्सला एक वेगळा फंक्शन बोलतो एच ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एच ऑफ एक्स, याचा इनव्हर्स काढायचं आहे ना. मग काय ठरलंय, एक्सच्या जागी काय टाकणार, पहा एच ऑफ एक्सच्या जागी काय टाकणार, एच इनव्हर्स ऑफ एक्स असं टाकणार, असं ठरलंय आपलं बरोबर ना. 2 एक्सच्या जागी काय टाकणार, एच इनव्हर्स ऑफ एक्स, बरं याचा क्यूब आहे यार बरोबर, प्लस 10 मायनस लिहितो 7 म्हणतो ना, इथे डायरेक्टली 7 लिहितो. ठीक आहे, सो एच इनव्हर्स एच कॅन्सल होणार, इथे फक्त एक्स राहणार, एक्स 7 तिकडे जाऊन मायनस होणार 7, 2 इकडे येऊन डिवाइड होणार ओके, अँड दॅट इज इक्वल टू एच इनव्हर्स ऑफ एक्सचा इथे क्यूब आहे क्यूब, बट एच इनव्हर्स ऑफ एक्स फाइंड करायचं असेल तर तिकडे क्यूब रूट घ्यायला लागेल. आणि एच इनव्हर्स ऑफ एक्स, एच ऑफ एक्स यालाच एच ऑफ एक्स बोललो होतो ना, म्हणजे याचा इनव्हर्स आला आपल्याला काय रे, याचा क्यूब रूट एक्स मायनस 7/2 एक्स मायनस 7/2 चा क्यूब रूट म्हणजे रेस टू पॉवर 1/3. दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी हा आपल्या इथे आन्सर असणार आहे. ओके, सी क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतात, सॉरी क्वेश्चन नंबर 15 पहा रे, एफ ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स दिलाय, मग ते विचारतात आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स काय म्हणे. नाही सॉरी अशी एक्सची व्हॅल्यू फाइंड करा, फाइंड एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ जी ऑफ एक्स सेम असेल म्हणे. काय एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ जी ऑफ एक्स हे टोटली सेम असेल म्हणे. एफ ऑफ एक्स काय पहा, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 4 हा आपला एफ ऑफ एक्स आहे. व्हॉट इज एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाका, एफ ऑफ जी ऑफ एक्स होतो नाही का, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाका म्हणजे जी ऑफ एक्सचा स्क्वेअर ओके, -3 इंटू जी ऑफ एक्स ओके प्लस 4 करा बरोबर ना. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 4 अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू पहा 2x प्लस 1 आहे, टाका इथे 2x प्लस 1 चा होल स्क्वेअर ओके मायनस ऑफ 3 इंटू 2x प्लस 1 2x प्लस 1 अँड देन प्लस 4 करा इथे नाही का. अशी तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची की हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 4 दॅट इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर आहे यार, म्हणजे हा बनतो 4x स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी नाही का, म्हणजे 4x बनतो प्लस 1 मायनस ऑफ 6x मायनस ऑफ 3 प्लस 4 बनणार आहे इथे नाही का. ठीक आहे, पुढे पहा पुढे काय विषय आहे ओके.
4x² आहे, हा तिकडे येतो, 3x² बनतो. ओके, 4x minus 6x is minus 2x plus 3x is x. ओके, 1 minus 3 minus 2 plus 4 plus 2, 4 कॅन्सल यार, 4 कॅन्सल, -2 राहतो ना इथे फक्त, -2 आणि दॅट इज इक्वल टू, तिकडे काहीच नाही, तिकडे काहीच नाही, 0 ऑलरेडी ते इकडे आलं ना. आता हा 0 जर का पाहिजे असेल तर तुम्हाला फाइंड करायचा आहे x चा व्हॅल्यू. हा जर का 0 पाहिजे असेल तर x चा व्हॅल्यू फाइंड करायचा. सो 3x² प्लस 3x मायनस 2x मायनस 2 इज इक्वल टू 0 असे फॅक्टर बनतात पहा. टेक 3x कॉमन, ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 बनणार, -2 कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये x मायनस ऑफ x प्लस 1 बनणार आहे, बरोबर. सो एक तर फर्स्ट ब्रॅकेट 3x मायनस ऑफ 2 अँड सेकंड ब्रॅकेट इज x प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. सो एक तर इथे x चा व्हॅल्यू ना 2/3 असेल, नाहीतर x चा व्हॅल्यू इथे मुलांना -1 असेल. 2/3 -1 काय काय 2/3 2/3 2/3 2/3 -1 हा x चा व्हॅल्यू असणार इथे. ओके, ठीक आहे, जाऊ पुढे. नेक्स्ट सम. असं विचारतात ते आपल्याला की त्या मॉडचा व्हॅल्यू 1/2 पेक्षा कमी पाहिजे. पहा काय, 3x minus of 2 चा मॉड शुड बी लेस दॅन इक्वल टू 1/2. 3x minus 2 चा जो मॉड आहे तो 1/2 पेक्षा कमी पाहिजे, 0.2 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे याचा असा अर्थ असतो डायरेक्टली 3x minus 2 जो आहे ना त्याची व्हॅल्यू ना -1/2 टू +1/2 च्या मध्ये असली पाहिजे. त्याची व्हॅल्यू -1/2 टू +1/2 च्या मध्ये असली पाहिजे. ओके, ठीक आहे. पहा ना तुम्ही, जर का तुम्ही म्हणणार x चा मॉड हा 2 पेक्षा कमी असला पाहिजे, समजा 2 पेक्षा कमी असला पाहिजे, मग तुम्ही काय म्हणणार, रिअल नंबर लाईन वरती 0 1 2 3 -1 -2 -3. पहा बरं, x चा मॉड 2 पेक्षा कमी म्हणजे x ची व्हॅल्यू ना -2 आणि +2 याच्यामध्ये असली पाहिजे. -2 आणि +2 याच्यामध्ये असली पाहिजे x ची व्हॅल्यू. जर का याला क्रॉस करेल ना तो म्हणजे 2.1 चा मॉड 2.1 असतो, 2.1 थोडी ना 2 पेक्षा कमी नाहीये. याला जर का त्यांनी क्रॉस करेल चुकून -2.1 करेल, -2.1 चा मॉड पहा रे बाबा, +2.1 इज लेसर दॅन 2 आहे का, नाहीये ना. सो याच्यामध्येच असला पाहिजे, तो त्याच्यामध्येच असला पाहिजे. पण इथे इक्वल टू पण साइन आहे, सो त्याच्यामध्ये किंवा इक्वल टू असेल तरी पण चालेल, नाही का. तर आपल्याला x चा व्हॅल्यू फाइंड करायचं, तुम्ही एक काम करा, +2 करा, -1/2 +2 लेस दॅन इक्वल टू 3x - 2 +2 करा लेस दॅन इक्वल टू 1/2 +2 करा. ठीक आहे ना, हे असे कॅन्सलच होतं ना. दॅट मीन्स हे कराल तर तुम्हाला असं समजेल की हे 3/2 आहे. 3/2 शुड बी लेस दॅन इक्वल टू 3x शुड बी लेस दॅन इक्वल टू हा बनतो 5/2. किती 5/2 बनतो. डिवाइड बाय 3 करा, 3 डिवाइड करा, 3 डिवाइड कराल तर हे बनतं 1/2 शुड बी लेस दॅन इक्वल टू, हा बनतो x लेस दॅन इक्वल टू. 3 डिवाइड कराल तर हा 5/6 बनतो. मग तुम्हाला समजलं का x चा व्हॅल्यू 1/2 आणि 5/6 च्या मध्ये काय काय इन्क्लुडिंग 1/2 इन्क्लुडिंग 5/6, 1/2 आणि 5/6 च्या मध्ये इन्क्लुडिंग 1/2 इन्क्लुडिंग 5/6 म्हणून तो स्क्वेअर ब्रॅकेट असतो. इन्क्लुडिंग असं दाखवायचं असेल तर तो स्क्वेअर ब्रॅकेट करायचा असतो, अदरवाइज हा ओपन ब्रॅकेट असतो. ओपन ब्रॅकेट मीन्स एक्सक्लुडिंग, म्हणजे 1.2 तिथे 1/2 तिथे कन्सिडर नाही होत. ओके, सी गाइस, क्वेश्चन नंबर 17. ओके, क्वेश्चन नंबर 17 पहा काय आहे. क्वेश्चन नंबर 17, f of x it is equal to 4x plus 7 divided by 7x minus of 4. ते म्हणताय f of 2 काढा म्हणतात. दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्ही काय करा, ऍक्च्युअल मध्ये f of x काढा, मग x जागी 2 टाका. हे पहा मी दोन्ही करून दाखवतोय बरं. मग जो लेंदी आहे त्याला तुम्हाला स्किप करायचं आणि दुसऱ्याला रेफर करायचं. पहा नीट पहा, f of x जागी f of x टाकू का मी, म्हणजे f of x निघतो रे. 4 x जागी f of x टाकला, ओके, +7 डिवाइड बाय x जागी f of x टाकला -4 डन. ठीक आहे, f of x चा व्हॅल्यू तो टाकायला लागेल तुम्हाला इथे, मग कॅल्क्युलेशन करायला लागेल, काहीतरी बनेल भलं मोठं. मग त्याच्यानंतर परत तुम्हाला f of x परत पहा, परत x जागी f of x टाकायचा, मग परत तो जो काही बनलाय त्याच्यामध्ये परत x जागी f of x टाकायला लागेल. यार हे भलतं सिम्प्लिफिकेशन होतं यार. त्याऐवजी जर का मी असं केलं इथे, तर f of 2 चा जर का व्हॅल्यूज फाइंड केला, तर f of 2 चा व्हॅल्यूज फाइंड केला तर 2 टाका इथे, 2 काय बनतं 8 बनतं वरती. 8 + 7 इज 15 ना, डिवाइड बाय 2 टाका, 2 14 - 4 इज 10 ना, दॅट मीन्स 3/2 ना रे, 3/2 ना, म्हणजे f of 2 चा व्हॅल्यू 3/2 आहे अरे. म्हणजे हे काय फाइंड करा म्हणतात माहिती का, ते आपल्याला f of 3/2 फाइंड करा म्हणतात. f of 2 इज 3/2. मग आता तुम्ही f of 3/2 का फाइंड नाही करत,
3/2 टाकला तर इथे हे बघा 4 इंटू एक्स जागी 3/2 प्लस 7 डिवाइड बाय 7 इंटू एक्स जागी 3/2 मायनस ऑफ 4 बरोबर. काय बनतं हे 12 प्लस हा 2 जातो इथे 14 बनतो 12 प्लस 14 काय 12 प्लस 14 डिवाइड बाय 2 तर आहेच जस्ट होल डिवाइड बाय 21 मायनस ऑफ 8 बनतो डिवाइड बाय 2 कॅन्सल करायचं होतं मला इथे बरोबर. काय बनतं हे 12 प्लस 14 26 बाय हे किती बनतं 13 बनतं का म्हणजे 2 बनतं का रे 13 बनतं ना शुअर नाही 13 नाही बनत यार येस सॉरी 13 बनतं 2 बनतं म्हणजे f(3/2) आता f(3/2) वाटला ना f(3/2) हा 2 आहे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते f(2) चा व्हॅल्यू विचारतात यार f(2) तर 3/2 काढला होता बहुतेक आधी नाही का. सो आन्सर शुड बी 3/2 ना आन्सर शुड बी 3/2 दॅट इज ऑप्शन नंबर ए. यस गाइस ठीक आहे यार चलो जातो क्वेश्चन नंबर 18 वरती. ते म्हणतात डोमेन ऑफ रिअल व्हॅल्यूड फंक्शन. याचा डोमेन काय म्हणे डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूचा डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज रेंज मीन्स वायचा व्हॅल्यू. इथे मला असं समजतं पाहता क्षणी समजतं की इथे एक्स स्क्वेअरचं व्हॅल्यू 9 नसला पाहिजे 9 मायनस ऑफ 9 कराल तर तो 0 होईल बस एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू 9 नसला पाहिजे म्हणजे एक्सचा व्हॅल्यू प्लस और मायनस 3 नसला पाहिजे. काही पण रिअल नंबर चालतो आपल्याला बट प्लस और मायनस 3 नाही चालत. सो ऑप्शन नंबर बी इथे मुलांना आपला आन्सर असणार आहे इथे. यस अँड फायनली लास्ट क्वेश्चन आहे पहा काय म्हणतात पहा लास्ट क्वेश्चन पहा रे एफ ऑफ एक्स ते बोलतात एफ ऑफ एक्स इट इज इक्वल टू 3x प्लस 2 डिवाइड बाय 5x मायनस ऑफ 3. ओके एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर ठीक आहे यार हे असं म्हणतात ठीक आहे चलो ओके. मग ते इन्व्हर्स बद्दल विचारतात एफ इन्व्हर्स बद्दल ते आपल्याला विचारतात एफ इन्व्हर्स ऑफ एक्स बद्दल ते आपल्याला विचारतात. थोडंसं पहा यार की इथे एक डज नॉट एक्झिस्ट म्हणून पण एक ऑप्शन आहे बरं डज नॉट एक्झिस्ट म्हणून पण एक ऑप्शन आहे ठीक आहे. इन्व्हर्स बद्दलच विचारतात असं पण नाहीये ते आपल्याला एफ ऑफ एक्स बद्दल पण विचारतात ते खरं तर ठीक आहे बट 3 ऑप्शन मध्ये मला इन्व्हर्स दिसतोय सो प्रिफरन्स देतो मी थोडासा इन्व्हर्सचा विचार करतो. जर इन्व्हर्स काढून बघूया आपण काढून पाहूया की काय येतो इन्व्हर्स. ओके ठीक आहे यार माहिती आपल्याला एफ ऑफ एक्सच्या जागी इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायला लागतं काय एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायला लागतं आपल्याला 3 एक्स जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायला लागतं प्लस 2 डिवाइड बाय 5 एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायला लागतं एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायला लागतं मायनस ऑफ 3 बरोबर ना. हे तर असे कॅन्सल होऊन एक्सच बनणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 3 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स ओके प्लस 2 डिवाइड बाय 5 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स ओके मायनस ऑफ 3 करतो इथे तो जातो तिकडे मल्टिप्लाय होतो नाही का. सो एक्स इंटू 5 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस ऑफ 3 अँड दॅट इज इक्वल टू 3 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस 2 बनतोय. मी जरा एक काम करतो यार हे एफ इन्व्हर्स लिहिणं जरा अवघड जातं नाही का तर त्या एफ इन्व्हर्स ऑफ एक्सला मी अल्फा बोलतो बरोबर ना 5 सो 5x अल्फा मायनस ऑफ 3x इज इक्वल टू 3 अल्फा प्लस 2 बरोबर. हा जातो इकडे हा जातो तिकडे दॅट मीन्स 5x अल्फा मायनस 3 अल्फा इज इक्वल टू 3x प्लस 2 करतो मी तिकडे बरोबर. इथून करा रे अल्फा कॉमन करा तुम्हाला 5x मायनस ऑफ 3 मिळेल ना अँड दॅट इज इक्वल टू 3x प्लस 2 बनेल ना. That means alpha is equal to guys 3x plus 2 divide by 5x minus of 3 दिसतं की नाही माहित नाही तुम्हाला हे पण तोच आला यार समजतं तुम्हाला अल्फा म्हणजे एफ इन्व्हर्स ऑफ एक्स है ना एफ इन्व्हर्स ऑफ एक्स हा 3x plus 2 by 5x minus अरे एफ ऑफ एक्स इतकाच आला एफ ऑफ एक्स इतकाच आलाय मान्य तुम्हाला हे. सो ऑप्शन नंबर बी इथे आपण इथे आन्सर प्रिफर करणार आहे बरोबर. तर पहा रे हा मी तुम्हाला एक होमवर्क देतोय की तुम्हाला हे चेक करायचं की हा फंक्शन 1 आणि ऑन टू आहे का. इनकेस जर का हा 1 आणि ऑन टू असेल तरच इन्व्हर्स फाइंड करू शकतो आणि आपण फाइंड केलेला आन्सर हा करेक्ट असणार आहे त्या केसमध्ये. येस सो इनकेस तुम्हाला ही कंडिशन जर का माहिती नसेल ना थोडंसं रिवाइज करा बरं त्याच्यावरती. ओके 1 आणि ऑन टू फंक्शन असेल तरच इन्व्हर्स येत असतो हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टचा तुम्ही स्टडी करा. येस ठीक आहे सो सेशन मी इथे क्लोज करतोय पहा. लास्ट स्लाइडवरती तुम्ही पाहू शकता की तुम्हाला या सर्व क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील इथे. येस गाईज सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.